सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, उद्या 31 ऑगस्ट 2024 शनिवार उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। राज्यातील काही जिल्ह्यांना उद्याच्या दरम्यान मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर काही भागांमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्यापासून सुरू झालेला पाहायला मिळेल। तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। मात्र अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला असेल। तसेच इकडे मराठवाड्यात पहिलेस्ता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील वातावरणात मोठा बदल होऊन हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात या भागात देखील झालेली पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री वातावरणात मोठा बदल होईल। ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही परिसरामध्ये हलक्या पावसाला सुरुवात झालेली असेल। कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पहिलेस्ता मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि सायंकाळी ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल। तर मित्रांनो, एकंदरीत पाहायचे झाले तर राज्यात उद्याचा दिवस काही भागात हलका स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागातच जोरदार असेल। मात्र पोळ्यापासून 2 सप्टेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। एक आठवड्यापर्यंत राज्यात मोठ्या जोरदार पावसाचे वातावरण सप्टेंबरमध्ये राहू शकते। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।